नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि गुलबर्गा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं कृष्णा विश्व विद्यापीठात तिसरी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यशस्वी फार्मासिस्ट होण्यासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष सराव यांचा समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन ग्लोबल कॅन्सर कन्सोर्टियमचे सहसंस्थापक प्राध्यापक डॉक्टर महादेव राव यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कराड कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं कृष्णा विश्व विद्यापीठात अचूक औषधोपचार, उपचारात्मक औषध निरीक्षण आणि पदार्थ निगराणीद्वारे रुग्ण सुरक्षेला चालना या विषयावर आयोजित तिसरी राष्ट्रीय विद्यार्थी परिषद उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी व्यासपीठावर कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे सल्लागार डॉक्टर प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉक्टर M.V. घोरपडे, संशोधक संचालक जी हिमाश्री, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर विजय कंसे, डॉक्टर D.K. अग्रवाल, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉक्टर N.R. जाधव उपस्थित होते. या परिषदेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.